नमस्कार मुलांनो. तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी कुठलं प्रकरण मुलांनो? गणित आणि विभाज्यता हे प्रकरण आपण काय करणार आहोत? आज शिकणार आहोत मुलांनो. चला तर मग आपण खूप चांगल्या पद्धतीने काय करणार आहोत? विभाज्यता हा जो घटक आहे आज आपण तो शिकणार आहोत. बघूया मुलांनो. बघा मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? तर विभाज्यता शिकणार आहोत आणि विभाज्यताचं आपण काही स्पष्टीकरण घेऊया. बघा मुलांनो, विभाज्यता म्हणजेच काय? तर आपण मागील वर्षामध्ये 5वी मध्ये असताना देखील विभाज्यतामधले काही जे अंक आहेत त्याच्या कसोट्या आपण बघितलेल्या आहेत. कुठल्या मुलांनो? तर 5, 2, 10 यांच्या ज्या ह्या नंबरच्या ज्या कसोट्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. आज आपण काय करणार आहोत? तर आज आपण 3, 4 आणि 9 यांच्या काय बघणार आहोत? तर विभाज्यतेच्या कसोट्या बघणार आहोत. बघा मुलांनो, आपण काय करणार आहोत? तर या विभाज्यता या घटकामध्ये या पाठामध्ये आपण आज या पाठात आपण आज 3, 4, 9 या संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्यांचा आपण काय करणार आहोत? तर अभ्यास करणार आहोत. बघूया मुलांनो. बघा तर मुलांनो, मागील वर्षी म्हणजेच इयत्ता 5वी मध्ये असताना आपण काय शिकलेलो आहोत मुलांनो? तर 2, 5, 10 ह्या विभाज्यतेच्या आपण काय शिकलेलो आहोत? तर कसोट्या शिकलेल्या आहोत. त्याचीच उजळणी आपण काय करणार आहोत? आज इथे थोडक्यात त्याची आपण उजळणी घेणार आहोत. कसली मुलांनो? तर 2, 5 आणि 10 यांच्या विभाज्यतेची कसोटी ही आपल्याला माहीत आहे, तरीसुद्धा आपण काय करणार आहोत? आज थोडक्यात त्याची उजळणी घेणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला हे आठवणार आहे. जसं जसं आपण स्पष्टीकरण करूया तसं तसं ते तुम्हाला नक्कीच आठवणार आहे. कसली कसोटी मुलांनो? तर 2, 5, 10 च्या विभाज्यतेची कसोटी आज आपण काय करणार आहोत? तर बघणार आहोत. बघा मुलांनो, 2च्या विभाज्यतेची कसोटी. 2च्या विभाज्यतेची कसोटी म्हणजेच काय मुलांनो? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 2ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला काय म्हणतात मुलांनो? 2ची विभाज्यता म्हणतात. बघूया मुलांनो. बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच की ज्या संख्येच्या एकक स्थानी 2ने जर निशेष भाग जात असेल तर त्यालाच काय म्हणतात मुलांनो? तर त्यालाच म्हणतात 2ची विभाज्यता असे म्हणतात. बघा मुलांनो, इथे आपण बघा इथेही त्याची व्याख्या केलेली आहे. बघा, कोणत्याही संख्येच्या आपण इथे कुठलीही संख्या घेतली, समजा इथे आपण 2, 5, 4 ही संख्या जरी आपण इथे घेतली तरी इथे काय सांगितलेलं आहे मुलांनो? बघा, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी. कुठल्या मुलांनो? एकक स्थानी. तर ह्या संख्येमध्ये एकक स्थान कुठलं आहे मुलांनो? बरोबर, काय आहे मुलांनो? तर 4 हे काय आहे? एकक स्थान आहे. तर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 2ने निशेष भाग जात असेल. कशाने मुलांनो? तर 2ने निशेष भाग जात असेल तर जाणारा अंक असेल तर ती संख्या काय असते मुलांनो? ती संख्या 2ने विभाज्यता असते, किंवा ती जी संख्या आहे 2 ही जी संख्या आहे याचं काय आहे मुलांनो? म्हणजेच याची ती विभाज्यता आहे. बघा, जसं ह्या 4ला 2ने काय होतं मुलांनो? भाग जातो. बघूया आपण इथे भागाकार करून बघूया. बघा मुलांनो, 2 1 2 आणि 2 2 4 म्हणजेच 2ने हा जो आपण इथे नंबर घेतलेला आहे ह्या संख्येला 2ने काय होतो मुलांनो? तर भाग जातो. म्हणून या संख्येची विभाज्यता काय असणार आहे मुलांनो? तर 2 असणार आहे. नक्कीच तुम्हाला कळालं असेल. तर आपण पुढे बघणार आहोत. बघा मुलांनो, तुम्हाला मी मगाशी काय दिलेला? एक अंक दिलेला, एक नंबर दिलेला, जसं की 6, 8, 5, 2 हा जर मी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्याचप्रमाणे इथेही काही नंबर दिलेले आहेत ज्याने काय मुलांनो? की 2ने काय होतं? निशेष भाग जातो. मग त्या संख्येला काय म्हणतात मुलांनो? त्या संख्येची विभाज्यता असे म्हणतात. तर बघा, 2ची विभाज्यता कुठली संख्या आहे की ज्याला 2ने भाग जातो? बघा मुलांनो, आपण जो काही इथे नंबर घेतलेला आहे त्याला सुद्धा कशाने भाग जातो? तर 2ने भाग जातो. का बरं? कारण एकक
स्थानी काय आहे मुलांनो, हा आहे एकक स्थान. तर एकक स्थानी काय आहे मुलांनो, तर एकक स्थानी 2 असल्यामुळे या संख्येला कशाने भाग जातो, तर 2ने भाग जातो. मग या संख्येचा विभाज्यता काय आहे मुलांनो, तर 2 हे आहे. बरोबर. तसेच या ठिकाणी 800 दिलेलं आहे, तर एकक स्थानी काय आहे मुलांनो, 0 आहे. या ठिकाणी 628 दिलेलं आहे, तर एकक स्थानी काय आहे, 8 आहे. तसेच इथे एकक स्थानी काय आहे मुलांनो, 206 मध्ये, तर एकक स्थानी आहे 6. तर या सगळ्या संख्यांना मुलांनो कशाने भाग जातो, तर 2ने भाग जातो. म्हणून ह्या संख्येची विभाज्यता काय आहे, तर 2 ही आहे. बघा मुलांनो, या 3 पैकी आपण कुठल्याही एका संख्येला काय करून बघूया, तर भागाकार देऊन बघूया. बघा आता 6ला जर आपण 2ने भाग दिला मुलांनो, तर तो जातो. बघा बे एक बे, हा 0 आहे, तो आपण इथे घेतलेला आहे. 0 आणि हे 6, बेत्रिक 6. बघा मुलांनो, म्हणजेच काय झालेलं आहे मुलांनो, तर 2ने आपण काय केलेलं आहे, 206ला भागितलेलं आहे. म्हणजेच 2ने ह्या संख्येला काय होतंय मुलांनो, की निशेष भाग जात आहे. म्हणून 2 काय आहे, या संख्येचा विभाज्य आहे मुलांनो. नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल. बघा मुलांनो, सांगितल्याप्रमाणे इथे काय आहे, की इथे दिलेलं आहे 800 हा नंबर दिलेला आहे, इथे 628 आणि इथे 206. तर याच्या एकक स्थानी बघा मुलांनो काय आहे, एकक स्थानी आहे 086. काय आहे मुलांनो, 086. या संख्या 2ने विभाज्य आहेत. या ज्या संख्या आहेत मुलांनो, 3ही दिलेल्या ह्या ज्या संख्या आहेत त्या 2ने विभाज्य आहे. 2ने विभाज्य म्हणजेच काय मुलांनो, तर ह्या दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांना 2ने काय जातं, तर भाग जातो. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे मुलांनो, तर 2चे विभाज्य घटक असे म्हटलेलं आहे. बघा मुलांनो, या संख्येच्या एकक स्थानी काय आहे मुलांनो, आपण इथे बघितलेलं आहे की एकक स्थानी आहे 0. हा बघा इथे आहे 0. दुसऱ्या संख्येमध्ये एकक स्थानी काय आहे, तर दुसऱ्या संख्येमध्ये एकक स्थानी आहे 8. हा इथे आपला आहे 8. आणि तिसऱ्या संख्येमध्ये काय आहे मुलांनो एकक स्थानी, तर 6. तर आपला आहे इथे 6. एकक स्थानी काय आहे मुलांनो, तर एकक स्थानी आहे 086. काय मुलांनो, 086. हे जे अंक, हे जे नंबर आपल्याला दिलेले आहे त्याने आपल्याला 2ने भाग जातो. ही जी संख्या आहे मुलांनो, याला 2ने भाग जातो. म्हणून हे 2 काय आहे, या सगळ्या संख्यांचा विभाज्य आहे. पुढे बघूया. बघा, आपण सांगितल्याप्रमाणे इथे काय दिलेलं आहे, 086. हे काय आहेत मुलांनो, तर एकक स्थानी दिलेले नंबर आहे आणि याला 2ने भाग जातो. म्हणून ह्या संख्येच्या सगळ्या संख्यांचा 2 हा काय आहे मुलांनो, तर विभाज्य आहे. बघा, आपण स्पष्टीकरण दिल्यानुसारच बघा मुलांनो, मागील वर्षी आपण काय शिकलो होतो, तर मागील वर्षी आपण 2, 5, 10 या संख्यांचा विभाज्य कसा काढायचा ते आपण शिकलो होतो. तरीही आपण काय करणार आहोत, थोडक्यात आपण उजळणी घेणार आहोत. तर आता आपण 2चे जर बघितलेली आहेच कसोटी, आपल्याला काय मिळाली ती. आता आपण काय करणार आहेत, 5च्या विभाज्यतेची कसोटी सुद्धा घेणार आहोत. 2च्या विभाज्यतेची कसोटी तुम्हाला नक्कीच कळाली असेल. तर आता आपण 5च्या विभाज्यतेची कसोटी घेऊयात. बघा मुलांनो, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी काय मुलांनो, तर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक आलेला असेल तर ती संख्या कशाने विभाज्य असते मुलांनो, तर ती 5ने विभाज्य असते. का मुलांनो, कारण त्या संख्येला 5ने काय होतं, तर निशेष भाग जातो. म्हणजेच आपण इथे काय करू शकतो, तर कुठलाही एक नंबर घेऊ शकतो ज्याच्यामध्ये काय आलेलं असेल मुलांनो, 0 आलेलं असेल किंवा 5 आलेला असेल. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी जर हे 2 नंबर आलेत तर काय असतं मुलांनो, की त्या संख्येचा 5 हा काय असतो, विभाज्य असतो. आपण एखादी संख्या घेऊन बघूया. बघा मुलांनो, जर आपण घेतले 930,
ही आपण काय घेतलेली आहे, एक संख्या घेतलेली आहे. दुसरी आपण घेऊया 225. ही आपण एक दुसरी संख्या घेतलेली आहे. तर सांगा पाहू मुलांनो, एकक स्थानी इथे कुठले नंबर्स आहेत, कुठला अंक आहे? बघा, एकक स्थानी जे आहे इथे 5 आहे आणि एकक स्थानी इथे काय आहे मुलांनो, 0 आहे. म्हणजेच या संख्येचा विभाज्य काय असणार आहे मुलांनो? बरोबर, काय असणार आहे? तर 5 हा असणार आहे. किती मुलांनो? तर 5 हा असणार आहे. पुन्हा बघा मुलांनो, कोणत्याही संख्येच्या, कोणतीही संख्या असो, जसं आपण इथे 930 घेतलं, 225 घेतलं, आणखी जो काही नंबर असेल, जर तो तुम्हाला घ्यायचा असेल आणि त्याच्या एकक स्थानी जर 5 किंवा 0 असेल, तर ती जी संख्या आहे मुलांनो, ती संख्या काय असते? 5 ने विभाज्य असते. बघा मुलांनो, एकक स्थानी, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी काय असेल मुलांनो? 0 किंवा 5. काय मुलांनो? तर 0 किंवा 5 हे अंक असतील. काय असतील? हे अंक असतील. तर त्या संख्येला काय मुलांनो? 5 ने निशेष भाग जातो. काय? तर 5 ने निशेष भाग जातो. म्हणून ती संख्या काय असेल मुलांनो? तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. आता हे जे आपण काही नंबर घेतलेले आहे, तर याचं विभाज्य काय असणार आहे मुलांनो? तर 5 हा याचा विभाज्य असणार आहे. नक्कीच तुम्हाला कळालेलं असेल. तर पुढील प्रक्रिया आपण बघणार आहोत. बघा मुलांनो, इथे सांगितल्याप्रमाणे काय आहे की कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, तर त्या संख्येला 5 ने काय होतं मुलांनो? तर निशेष भाग जातो. म्हणून त्या संख्येची 5 हे काय आहे मुलांनो? तर 5 हे विभाज्य आहे. काय आहे मुलांनो? 5 हे विभाज्य आहे. पण त्या संख्येच्या एकक स्थानी काय असायला हवं? तर त्या संख्येच्या एकक स्थानी असायला हवं 0 किंवा 5. तरच त्या 5 ने काय होईल? त्या संख्येला निशेष भाग जाईल आणि मग 5 हा त्याचा काय असणार आहे मुलांनो? तर विभाज्य असणार आहे. बघा, इथे काही उदाहरण आपल्याला दिलेले आहेत. काय उदाहरणं दिलेले आहेत मुलांनो? तर बघा, 250, 125 आणि 675 हे काय दिलेले आहेत? आपल्याला काही उदाहरणं दिलेले आहेत. तर त्याला आपल्याला 5 ने विभाज्य आहेत का? ह्या ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या 5 ने विभाजित आहे का? तर आहे. बघा मुलांनो, एकक स्थानी काय आहे? 0 आहे. 250च्या एकक स्थानी काय आहे मुलांनो? 0 आहे. आणि 125च्या एकक स्थानी काय आहे? तर 5 आहे. आणि 675च्या एकक स्थानी काय आहे? तर 5 आहे. बघा, आपण सांगितल्याप्रमाणे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, तर त्या संख्येला काय होतं मुलांनो? 5 ने निशेष भाग जातो. कशाने मुलांनो? तर 5 ने निशेष भाग जातो. म्हणून त्या संख्येला काय म्हणतात मुलांनो? 5 ने विभाज्य असे म्हणतात. म्हणून ह्या ज्या दिलेल्या संख्या आहे मुलांनो, त्या काय आहे? 5च्या विभाज्य आहेत. काय मुलांनो? तर ह्या दिलेल्या संख्या कशा आहेत? 5 ने विभाजित अशा आहे. नक्कीच तुम्हाला कळालेलं असेल. तर आपण पुढचा घटक घेऊया. बघा मुलांनो, इथेही काय आहे? तर आपण 2ची कसोटी घेतलेली आहे. 2च्या विभाज्यतेची कसोटी घेतलेली आहे आणि 5च्या विभाज्यतेची सुद्धा कसोटी आपण काही उदाहरणाच्या सहाय्याने अभ्यासली आहे. तर आपण आता काय करणार आहोत? तर 10च्या विभाज्यतेची कसोटी थोडक्यात काय करणार आहोत? तर अभ्यासणार आहोत. बघा मुलांनो, काय सांगितलेलं आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल, तर ती संख्या काय असते मुलांनो? तर ती संख्या असते 10ची विभाज्य. बघा मुलांनो, काय सांगितलेलं आहे की कोणत्याही संख्येच्या, बघा मुलांनो, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी काय असायला हवं? तर 0. एकक स्थानी 0 हा अंक असेल, तर त्या संख्येला कशाने भाग जातो? तर 10 ने निशेष भाग जातो. म्हणून ती संख्या काय आहे मुलांनो? त्या संख्येची विभाज्य आहे. बघा, कशाने भाग जातो? तर 10 ने कुठला भाग जातो? तर निशेष भाग जातो. म्हणून ती संख्या 10 ने काय आहे मुलांनो? विभाजित आहे. 10 ने काय आहे मुलांनो? विभाजित असते. काही उदाहरणं जर आपण इथे घेतली, ज्याच्यामध्ये काय यायला पाहिजे मुलांनो? तर एकक स्थानी त्याच्यामध्ये 0 हा यायला पाहिजे. जसं आपण इथे घेऊया 2000.
ही जी संख्या आहे आणि आपण आता जे वर्ष आपलं चालू आहे ते वर्ष आपण घेऊया 2026 आपण हे घेऊया. बघा आता हे 2 नंबर आपण घेतलेले आहे. ह्याच्या एकक स्थानी काय आहे मुलांनो, तर 0 आहे आणि 2026च्या एकक स्थानी काय आहे मुलांनो, तर 0 आहे. आता सांगा पाहू मुलांनो, ही जी ह्या ज्या 2 संख्या आपण घेतलेल्या आहे त्या 10चे विभाज्य आहेत का? ही संख्या जी आहे ती 10ने विभाजित आहे. कसं मुलांनो, कारण एकक स्थानी काय आलेलं आहे, तर 0 आलेलं आहे. पण ह्या संख्येच्या एकक स्थानी 6 आहे. मग ही 10ने विभाजित आहे का मुलांनो? नाही. म्हणून आपण काय लिहिणार आहोत, तर 2026 ही जी संख्या आहे ती 10ने विभाजित नाही. नक्कीच तुम्हाला कळालेलं असेल. तर पुढे बघूया. बघा मुलांना, आपण काही नंबर्स दिलेले, काही उदाहरणं आपण घेऊन सुद्धा काय केलेलं की 10ची जी विभाज्य कसोटी आहे ती आपण सिद्ध केलेली. तर आता आपण त्याचं आणखी एक्सप्लेनेशन करणार आहोत. बघा मुलांनो, बघा कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी काय असेल मुलांनो, जर 0 हा अंक असेल तर त्याला 10ने काय होतं मुलांनो, तर त्याला 10ने निशेष भाग जातो. काय मुलांनो, त्याला 10ने निशेष भाग जातो. म्हणून ती जी संख्या आहे ती 10ने काय असते, विभाजित असते. काय असतं मुलांनो, 10ने ती संख्या विभाजित असते. इथे आपल्याला काही उदाहरणं दिले होते. आपण काय केलेलं आहे, याच्या आधीही काही उदाहरणं घेऊन आपण सिद्ध केलेलं आहेच. आता हेही काही उदाहरणे आहेत ज्याने काय होईल की 10ने ह्या संख्या ज्या आहे दिलेल्या ते विभाजित आहे की नाही ते आपण बघणार आहोत. बघा मुलांनो, सांगा पाहू, 870 या ठिकाणी एकक स्थानी काय आहे मुलांनो, कुठला अंक आहे? अगदी बरोबर, काय आहे मुलांनो, तर 0 आहे. आता सांगा पाहू मुलांनो, 980 ह्या ठिकाणी एकक स्थानी काय आहे, तर 0 आहे. आणि 300 या अंकामध्ये एकक स्थानी काय आहे, 0 आहे. म्हणजेच ह्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या संख्या कशाने विभाजित आहे, तर 10ने. कशाने मुलांनो, 10ने. आता पुढे बघूया. बघा मुलांनो, आपण इथे काय जाणून घेणार आहोत, तर आपण इथे विभाज्यतेच्या कसोट्या जाणून घेणार आहोत. काय मुलांनो, विभाज्यतेच्या कसोट्या. जसं की आपण इयत्ता 5वी मध्ये असताना काही कसोट्यांचा अभ्यास केलेला, काही विभाज्य कसोट्यांचा अभ्यास केलेला. कुठल्या मुलांनो, तर 2, 5 आणि 10 या कसोट्यांचा आपण काय केलेला आहे, मागील वर्षी अभ्यास केलेला आहे. तर तशाच काही कसोट्या, काही विभाज्यतेच्या कसोट्या आपण काय करणार आहोत, आज अभ्यास करणार आहोत. बघा मुलांनो, इथे आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. तो कोणता आहे बघा मुलांनो, 63. 63 या संख्येतील अंकाची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे. इथे काय दिलेलं आहे मुलांनो, 63 ही संख्या दिलेली आहे, त्याची आपल्याला काय करायचे आहे, तर बेरीज करायची आहे. ही कसली कसोटी झाली मुलांनो, ती आपण बघूया हे उदाहरण सॉल्व करून. बघा मुलांनो, 6 अधिक 3 बरोबर किती होतात मुलांनो, 9 होतात. किती मुलांनो, 9. आता ही जी 9 आहे तिने 3ला निशेष भाग जातो का मुलांनो, 3ला निशेष भाग जातो की नाही मुलांना, तर हो जातो. म्हणजेच ही जी 9 संख्या आहे मुलांनो ती काय आहे, ती 3ने विभाजित आहे मुलांनो. तुम्हाला नक्कीच हे उदाहरण कळालेलं असेल. तर असंच आपण पुढचं देखील काय करूया, एक उदाहरण घेऊया. बघा मुलांनो, आपले उत्तर बरोबर आहे की नाही ते आपण चेक करूया. बघा, आपल्याला दिलेला प्रश्न काय होता, तर 63 या संख्येतील अंकाची बेरीज आपण करूया. तर इथे आपण काय केलेलं आहे मुलांनो, तर इथे आपण हा जो 6 आहे आणि हा 3 आहे याचा आपण इथे काय केलेलं आहे मुलांनो, तर इथे आपण याचे बेरीज केलेले आहे आणि उत्तर काय आलेलं आहे आपल्या मुलांनो, तर 9 आलेला आहे. तर या बेरजेला 3ने भाग जातो का, हा आपल्याला प्रश्न केलेला आहे. तर 9ला 3ने भाग जातो. आपण हे काय केलेलं आहे मुलांनो, ह्याचं उत्तर आपण आधीच मिळवून घेतलं आहे. तर बघा मुलांनो, 9ला काय होतं, तर 3ने निशेष भाग जातो. पुढे बघूया. बघा, म्हणजेच काय मुलांनो, की 63 ही जी संख्या आहे ती काय आहे मुलांनो, 3ने विभाजित आहे.
63 आपल्याला ही जी संख्या दिलेली आहे मुलांनो ती कशी आहे तर 3 ने ती संख्या विभाजित आहे. आपल्याला इथे असं सांगता येईल की 63 ही संख्या 3 ने कशी आहे तर विभाजित आहे. बघा मुलांनो दुसरंही आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे की 552 या संख्येतील अंकाची बेरीज करूया. आता आपण काय करणार आहोत तर 552 या संख्येतील अंकाची बेरीज करणार आहोत. तर करूया मुलांनो. 5 अधिक 5 अधिक 2 किती होतात मुलांनो 5 आणि 5 10 अधिक आपल्याला हे 2 यामध्ये करायचे आहे तर किती होतात मुलांनो 12 होतात. बरोबर. आता मला सांगा मुलांनो की ह्या 12ला 3 ने भाग जाईल का? हो 3 ने भाग या 12ला जातो. म्हणजेच 12 हा जो नंबर आहे मुलांनो 3 ही काय आहे 3 ही 12 ने विभाजित आहे. काय मुलांनो तर 3 ही जी संख्या आहे तिने 12ला भाग जातो म्हणून 12ची विभाजित संख्या कुठली मुलांनो तर 3 ने 12ची काय आहे मुलांनो तर विभाजित आहे. पुढे बघूया. पुढे जे स्पष्टीकरण दिलेलं आहे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही आपण ते बघणार आहोत. बघा मुलांनो आपण स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे काय करायचं आहे तर आपल्याला 552 या संख्येतील अंकांची काय करायची आहे मुलांनो तर बेरीज करायची आहे. आपण इथे काय केलेलं आहे बघा मुलांनो हा 5 अधिक 5 अधिक 2 यांची काय केलेली आहे बेरीज केलेली आहे आणि त्याचं उत्तर काय आलेलं आहे मुलांनो तर 12 आलेलं आहे. या बेरजेला 3 ने भाग जातो का? बघा मुलांनो 3च्या पाढ्यामध्ये 12 येतात का? बघा 3 1 3 3 2 6 3 3 9 आणि 3 4 12 म्हणजे चौथ्या स्थानी काय येतं मुलांनो तर 12 हे येतं. म्हणून आपल्याला काय सांगायचं आहे म्हणजेच 552 ही संख्या काय आहे मुलांनो 3 ने विभाजित असते. बघा ही जी संख्या आहे कुठली मुलांनो 552 ही संख्या 3 ने कशी आहे तर विभाजित आहे. नक्कीच तुम्हाला कळालेलं असेल. तर पुढचं उदाहरण बघूया. बघा मुलांनो पुढचं जे उदाहरण आहे तिसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे आणि या उदाहरणामध्ये आपल्याला विचारलेलं आहे बघा की 91 या संख्येतील अंकाची काय करायची आहे मुलांना आपल्याला बेरीज करायची आहे. ही जी 91 आपल्याला संख्या दिलेली आहे त्याची आपल्याला काय करायची आहे तर बेरीज करायची आहे. आपण करून बघूया मुलांनो. बघा 9 अधिक 1 बरोबर किती मुलांनो 10. तर आता मला सांगा की 10ला 3 ने भाग जातो का मुलांनो? नाही जात. 3च्या पाढ्यामध्ये 10 आहेत का मुलांनो? नाही. म्हणजेच इथे काय येईल मुलांनो की 91 या संख्येची 3 काय आहे मुलांनो तर 3 हे 3 ने विभाजित नाही. बघा मुलांनो म्हणजे ही जी 91 संख्या आपल्याला दिलेली आहे त्या संख्येला 3 ने भाग जात नाही म्हणून आपल्याला काय लिहिता येईल की 91 ही जी संख्या आहे 3 ने विभाजित नाही. नक्कीच तुम्हाला कळालेलं असेल. पुढे बघूया. अधिक याचं आपण काय करूया इथे स्पष्टीकरण घेणार आहोत. बघा मुलांनो आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ते आपण तपासणार आहोत. बघा दिलेल्याप्रमाणे की 91 या संख्येतील अंकाची काय केलेली आहे बेरीज आपण करून घेतली होती. 9 अधिक 1 ह्याची आपण काय केलेली होती बेरीज केली होती आणि उत्तर काय आलेलं आहे मुलांना 9 आणि 1 ह्याची आपण बेरीज केल्यानंतर उत्तर आलेलं आहे आपलं 10 आणि 3च्या पाढ्यामध्ये 10 हे नाही आहेत म्हणून 3 ने भाग जात नाही. कशाला मुलांनो तर ही जी संख्या आहे 91 याला 3 ने भाग जात नाही म्हणून 91 ही जी संख्या आहे ती 3 ने विभाज्य नाही. कुठली मुलांनो ही जी 91 संख्या आहे ती 3 ने विभाज्य नाही आहे. नक्कीच तुम्हाला कळालेलं असेल. तर पुढे बघूया. बघा मुलांनो तर विभाज्यतेच्या कसोट्या आपण इथे घेत आहोत. विभाज्यतेच्या कसोट्या आपण इथे अभ्यासल्या होत्या आणि काही ज्या कसोट्या आहेत त्या आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांना आपल्याला काय समजलेले आहे तर आपल्याला असे समजले की वरील उदाहरणावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या
कोणत्याही संख्येच्या अंकाच्या 3ने भाग निशेष भाग जात असेल तर ती संख्या काय असते मुलांनो? ती संख्या असते 3ने विभाजित. पण जर त्या संख्येला जर 3ने भाग जात नसेल तर ती संख्या काय असते मुलांनो? ती संख्या असते, ती संख्या 3ची विभाज्य नसते. म्हणजे एखाद्या संख्येला जर 3ने भाग गेला तर ती संख्या 3ची काय असते? विभाजित असते. आणि जर त्या संख्येला 3ने भाग नाही गेला तर आपण काय लिहिणार आहोत मुलांनो? की ती संख्या 3ने विभाजित नसते. समजलं? बघा मुलांनो, आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की 992 या संख्येच्या एकक स्थान व दशक स्थानच्या अंकांनी कोणती संख्या मिळते आपल्याला? तर कुठली संख्या मिळते मुलांनो? तर 92 ही संख्या आपल्याला मिळते. तर त्याला 4ने निशेष भाग जातो का हे सांगितलेलं आहे. त्याला 4ने निशेष भाग जातो का मुलांनो? तर हो, आपण इथे करून हे दाखवू शकतो की बघा 4च्या पाड्यामध्ये येतात का मुलांनो? 9 नाही. तर त्याच्या आधीची संख्या कुठली येते मुलांनो? बोला बरं. 4 1 4, 4 2 8. तर इथे किती राहिले मुलांनो? 4 4 8. बघा 9 मधून 8 आपल्याला काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. मग इथे किती होतात मुलांनो? 12. आणि 4च्या पाड्यामध्ये 12 येतात का मुलांनो? हो. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. तर इथे आपल्याला काय मिळतं मुलांनो? बाकी 0 मिळतो. म्हणजेच 92ला 4ने काय होतं मुलांनो? भाग जातो. म्हणून 92 या संख्येची 4 काय आहे मुलांनो? विभाज्य घटक आहे. बघूया पुढे. बघा मुलांनो, 4ने 92ला काय होतं? तर 4ने 92ला निशेष भाग जातो. म्हणून 992 ही संख्या 4ची काय आहे? 4ने विभाज्य आहे. कुठली संख्या मुलांनो? तर 992 ही संख्या 4ने कशी आहे? तर विभाज्य आहे. नक्कीच हे उदाहरण तुम्हाला कळालेलं असेल. पुढचं घेऊया. बघा मुलांनो, पुढचं उदाहरण आपल्याला काय दिलेलं आहे की 3024 या संख्येच्या दशक व एकक काय मुलांनो? 3024 या संख्येच्या दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला म्हणजे 24ला 4ने भाग जातो का? आता हा काय आहे मुलांनो? दशक. आणि हा काय आहे? एकक. तर मिळून काय झालेलं आहे मुलांनो? तर 24 ही संख्या मिळालेली आहे. कुठली मुलांनो? तर 24 ही संख्या मिळालेली आहे आपल्याला. तर त्याने त्या संख्येला 4ने भाग जातो का मुलांनो? बघा आपण इथे करून बघूया. 4ने भाग जातो का? बघा मुलांनो, 4च्या पाड्यामध्ये 24 येतात का? बोला बरं तुम्ही. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24. म्हणजेच काय मुलांनो? तर 4ने कशाला भाग जातो मुलांनो? तर 4ने जो आहे 24ला भाग जातो. म्हणून 24ची 4 हे काय आहे मुलांनो? विभाज्य आहे. बघा जसं मगाशी आपण स्पष्ट केलेलं की 3024 ही संख्या कशाने विभाज्य आहे? तर 4ने विभाज्य आहे. कारण दशक स्थानी जे 2 येतात आणि एकक स्थानी जे 4 राहतात त्याला कशाने भाग जातो मुलांनो? तर त्याला 4ने भाग जातो. म्हणून 3024 ही संख्या काय आहे मुलांनो? तर 4ने विभाज्य आहे. काय मुलांनो? 3024 ही संख्या 4ने कशी आहे? तर विभाजित आहे. पुढे बघूया. पुढचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. काय आहे बघा मुलांनो? 7773 या संख्येच्या दशक एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला म्हणजेच कुठली संख्या तयार होते बघा मुलांनो? हा आहे दशक आणि हा आहे एकक. तर कुठली संख्या तयार होते? तर 73 ही संख्या तयार होते. बघा मुलांनो, 73 काय होतं? ही संख्या तयार होते. तर तिला 4ने निशेष भाग जातो का मुलांनो? बघा 73ला आपल्याला कशाने भागायचं आहे? तर 4ने भागायचं आहे. तर याला 73 या संख्येला 4ने भाग जातो की नाही हे आपल्याला बघायचं आहे. बघा 4 1 4. किती होतात मुलांनो? 3. आणि हे 3. म्हणजेच मुलांनो काय आहे की या ज्या 73ला कशाने भाग जात नाही मुलांनो? तर 4ने भाग जात नाही. बघा मुलांनो, पुढील प्रमाणे इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा 73
म्हणजेच ही जी संख्या आहे मुलांनो, हिला 4ने भाग जात नाही, म्हणून आपण इथे काय लिहू शकतो की 7773. काय मुलांनो, 7773 ही जी संख्या आहे ती 4ने विभाज्य नाही. जर 4ने 73ला भाग गेला असता, 73ला जर भाग गेला असता, तर आपण काय म्हटलं असतं की 4 ही जी संख्या आहे ती काय आहे मुलांनो, तर 4ने विभाज्य आहे. कुठली संख्या मुलांनो, 73. पण इथे 73ला 4ने भाग जात नाही, म्हणून आपण काय केलं आहे मुलांनो की 7773 ही जी संख्या आहे ती 4ने विभाज्य नाही आहे. नक्कीच तुम्हाला कळालं असेल. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. बघा मुलांनो, आपण जी 4ची कसोटी बघितली, त्या 4च्या कसोटीमध्ये कसं आहे मुलांनो की दशक आणि एकक स्थान कोणतीही जर आपल्याला संख्या दिलेली असेल, मग ती 4 नंबरे असो की 3 नंबरे असो, जर कोणतीही संख्या जर आपल्याला दिलेली असेल, तर त्या संख्येच्या एकक स्थानी आणि दशक स्थानी जी संख्या आलेली असेल, त्या संख्येला जर 4ने भाग जात असेल, तर त्या संख्येला काय म्हणतात मुलांनो, त्या संख्येला म्हणतात 4ची विभाज्यता म्हणतात. बघा मुलांनो, काय आहे की वरील उदाहरणावरून कुठलं आपण बघितलेलं 4ची कसोटी आपण बघितलेली मुलांनो, तर इथे काय सांगितलेलं आहे की जे काही आपण 4च्या विभाज्यतेची ज्या काही कसोट्या बघितलेल्या आहेत, तिथे आहे बघा मुलांनो, वरील उदाहरणावरून 4ची विभाज्यतेची कसोटी ती अशी की जर कोणतीही जर आपल्याला संख्या दिलेली असेल, संख्येतील काय मुलांनो, तर दशक आणि एकक स्थानी काय असेल मुलांनो, जी संख्या तयार होते किंवा जो नंबर तयार होतो, जर त्याला 4ने निशेष भाग गेला मुलांनो, तर त्याला काय म्हणतात की त्याला 4ने विभाज्य असे म्हणतात. आणि जर दशक आणि एकक स्थान असेल आणि त्या संख्येला जर 4ने भाग जात नसेल मुलांनो, तर त्याला काय म्हणतात की 4ने विभाज्य नाही असं आपण म्हणू शकतो. पुढे बघूया. बघा तर मुलांनो, आपण 3च्या विभाज्यतेची कसोटी बघितली, आपण 4च्या विभाज्यतेची कसोटी बघितली. आता आपण काय करणार आहोत, तर आपण 9च्या विभाज्यतेची कसोटी बघणार आहोत. काही उदाहरणाच्या सहाय्याने आपण ते अधिक स्पष्ट करणार आहोत. बघा मुलांनो, इथे आपल्याला काय दिलेलं आहे, तर एक उदाहरण दिलेलं आहे आणि त्या उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तर 9च्या विभाज्यतेची कसोटी आपल्याला इथे बघायची आहे. बघा उदाहरण काय आहे आपलं की 1980 या संख्येतील अंकाची आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायचे. कुठली संख्या दिलेली आहे मुलांना आपल्याला, तर 1980 ही आपल्याला संख्या दिलेली आहे, त्याची आपल्याला काय करायचे आहे मुलांना, तर बेरीज करायची आहे. आणि बेरीज केल्यानंतर त्याला 9ने निशेष भाग जातो की नाही हे देखील आपल्याला बघायचं आहे. बघा मुलांनो, 1 + 9 + 8 + 0 किती होतात मुलांनो, बघा 1 आणि 9 होतात 10, अधिक 8 आणि 0 किती मुलांनो, तर 8च, बरोबर किती होतं मुलांनो, तर 18. आता आपल्याला माहिती तर आहे की 9च्या पाढ्यामध्ये 18 हे येतातच, म्हणजेच 18 जर 9च्या पाढ्यामध्ये येतात, म्हणजेच काय आहे मुलांनो, ही जी 1980 ही जी संख्या आहे ती 9ने काय आहे मुलांनो, 9ने ती संख्या विभाजित आहे. कुठली मुलांनो, तर 1980 ही जी संख्या आहे ती कशाने विभाजित आहे, 9ने विभाजित आहे. नक्कीच तुम्हाला हेही उदाहरण कळालेलं असेल. पुढचं बघूया. बघा मुलांनो, आपण हे जे उदाहरण आहे ते आपण स्पष्ट केलेलंच आहे, पण पुन्हा आपण काय केलेलं आहे की आपलं योग्य उत्तर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करूया, पुन्हा एकदा उजळणी घेऊया. बघा मुलांनो, 1980 या संख्येतील बेरीज आपल्याला करायची होती, ती आपण करून घेतलेली होती. कुठली मुलांनो, 1980 याची ह्या संख्येतील प्रत्येक अंकाची
प्रत्येक अंकाची आपल्याला काय करायची आहे तर बेरीज करायची आहे. बघा मुलांनो, प्रत्येक अंकाची आपण इथे काय केलेली आहे बेरीज केलेली आहे. 1 + 9 + 8 + 0 याची काय केलेली होती मुलांना आपण बेरीज केलेली होती आणि आपलं उत्तर किती आलेलं होतं तर 18 आलेलं होतं. बघा मुलांनो, या बेरजेला 9ने निशेष भाग जातो. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 18 जे आहे ते 9च्या पाढ्यामध्ये आहे, म्हणजेच निशेष भाग जातो. कशाला तर ही जी बेरीज आलेली आहे त्याला 9ने निशेष भाग जातो. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल की ही जी संख्या आहे 1980, ही जी संख्या आहे ती 9ने काय आहे मुलांना विभाजित आहे, किंवा या संख्येचे 9 ही काय आहे मुलांनो 9ने विभाज्य आहे. कुठली संख्या मुलांनो तर 1980 ही संख्या 9ने विभाज्य आहे. पुढील उदाहरण बघूया. बघा मुलांनो, आपल्याला संख्या इथे काय दिलेली आहे, इथे आपल्याला संख्या दिलेली आहे 13,389. काय दिलेली आहे मुलांनो 13,389. ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे तिच्या प्रत्येक अंकाची आपल्याला काय करायची आहे तर बेरीज करायची आहे. तर आपण बघूया मुलांनो, 1 + 3 + 3 + 8 + 9 किती होतात मुलांनो बघा बघा 1 आणि 3 4, 4 आणि 3 7 आणि 8 किती मुलांनो 15. 15 आणि 9 किती मुलांनो तर 15 आणि 9 24. तर जी काही आपल्याला 24 संख्या मिळालेली आहे तिला 9ने भाग जातो का मुलांनो? 9ने तिला निशेष भाग जातो का? म्हणजेच 9च्या पाढ्यामध्ये आपल्याला काय शोधायचे आहेत ते 24 शोधायचे आहेत. तर 24 आहेत का मुलांनो तर नाही आहेत. म्हणजेच आपल्याला इथे काय सांगता येईल की 13,389 ह्या संख्येला 9ने काय आहे मुलांनो भाग जात नाही. म्हणून ही जी 9 संख्या आहे मुलांनो ती विभाज्य नाही. काय सांगता येईल मुलांनो बघा आपल्याला 13,389 3ने विभाज्य नाही. पुढील प्रमाणे बघूया. बघा मुलांनो, आपण स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे योग्य आहे की नाही बघा. 13,389 या संख्येतील अंकाची आपण काय केलेली होती तर बेरीज केलेली होती. बघा मुलांनो, 1 + 3 + 3 + 8 + 9. तर याची बेरीज किती आलेली आहे मुलांनो तर त्याची बेरीज आलेली आहे 24. म्हणजेच या बेरजेला 9ने भाग जातो का मुलांनो? बघा, ही जी बेरीज आलेली आहे आपल्याला 24 त्याला 9ने भाग जातो का तर नाही जात. म्हणून आपल्याला इथे काय सांगता येईल मुलांनो की 13,389 ही जी संख्या आहे ती 9ने विभाजित नाही आहे. तर बघा मुलांनो, इथे आपण काय अभ्यासले आहे तर 9ची कसोटी अभ्यासलेली आहे. तर इथे आपल्याला कोणतीही जर संख्या दिली आणि त्या संख्येच्या बेरजेला जर 9ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येची 9 हे काय आहे मुलांनो तर 9 हे विभाज्य आहे. म्हणजेच इथे काय सांगितलेलं आहे मुलांनो, जे काही आपण उदाहरणं सॉल्व्ह केलेले आहेत तर त्या 9ची विभाज्यतेची कसोटी मिळाली ती अशी, जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला 9ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 9चे काय असते मुलांनो विभाज्य असते. जसे की आपण मागे काय केलेलं आहे तर काही उदाहरणं अभ्यासलेले आहेत. कुठल्या कसोटीचे तर 9च्या विभाज्यतेच्या कसोटीचे. त्याची आपण बेरीज करून बघितली आणि बेरीज जी आली आहे त्याला आपण काय बघितलं मुलांनो तर 9ने भाग देऊन बघितला. तर 9ने जर भाग गेला तर ती जी संख्या आहे ती काय आहे 9ने विभाज्य आहे. आणि जे काही एखादी संख्या आपल्याला दिली असेल आणि त्या संख्येच्या बेरजेला जर 9ने भाग जात नसेल तर मुलांनो ती जी संख्या आहे ते 9ने विभाजित नाही. तर इथे आपल्याला काय केलेलं आहे मुलांनो, विभाज्यता हा जो घटक आहे तो आपण 3 उदाहरणे घेऊन स्पष्ट केलेल्या आहेत. जसं मागच्या वर्षी आपण काय केलेलं की 2, 5, 9 ह्या विभाज्यतेच्या आपण कसोट्या घेतलेल्या होत्या, त्याही आपण थोडक्यात काय केलेल्या आहेत मुलांनो तर त्या अभ्यासलेल्या आहेत. तसंच आपण आत्ता काय अभ्यास केलेला आहेत मुलांनो की 3, 4, 9 या विभाज्यतेच्या कसोट्यांचं सुद्धा आपण काय केलेलं आहे इथे काही उदाहरणं घेऊन अगदी व्यवस्थितपणे स्पष्टीकरण देऊन आपण काय केलेलं आहे तर ह्या कसोट्या आपण अभ्यासलेल्या आहेत.